ॲक्च्युली आता संध्याकाळी जेवणासाठी केळीची पानं आणलेत तर याच्यावरती जात जेवायचं आहे. रानामध्ये फुलावर आणायला आणि सक्रोबा. काकडी आहे कसली बघू दाखव वरतीच उचल दिसून झालं. चंदनाची आज ढोल आणलाय बारक्या पोरांनी. या 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 चलो चलो चलो. शेंग भाजलं तर नमस्कार मित्रांनो, मी योगेश पिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता गौरीचा औसा आहे तर त्यासाठी तयारी चालू आहे. पुरणपोळी वगैरे करतायत. संध्याकाळी तर बायका पण येतील हळद कुंकू वगैरे लावायला गौरीला. तर असा आजचा दिवस असणार आहे आणि आज गोड निवद आहे पुरणपोळीचा, तर त्याची तयारी चालू आहे. तर आपण ती तयारी बघूया कशी काय होते आणि बघूया आजचा दिवस कसा जातोय. चला तर मग तयारीला लागू. हे निवदाची आहे का एवढी छोटीशी केली. बघू दे चांगले. तर एवढ्या पोळ्या रेडी झालेल्या आहेत. सगळे बनवले एवढे म्हणजे तर सगळेच झाले. सगळ्याच बनवून झालं. तर आता पोळ्या झालेल्या आहेत आणि आता कुरवडी भाजून घेईल. कुरवड्याने पोळ्या झाल्यात आहे. अजून काय बाकी आता? आता काय कुरवडी आणि पोळी पापड ते भाजून झाले की आता गौरीची तयारी करायची. एवढी केळी आपल्या संध्याकाळसाठी ना जेवण. ॲक्च्युली आता संध्याकाळी जेवणासाठी केळीची पानं आणलेत तर याच्यावरती जात जेवायचं आहे. मध्ये फाडू का? आधी धुवून घ्या ना. कापून का नाही मग दोन हे असं दोन्ही असू द्या. कारण का ते येतो बरोबर चालणार. असं घेतलं तर ती बरोबर बसेल. नको ते बोलते तर बरोबर आहे. इथं दोन भाग केले ना. मध्ये करू का दोन भाग असे असं करू म्हणजे. ह्याचं दोन करा. ह्याचं दोन होतील आणि ह्याचं 3 होतील आहे का ना. इकडे घ्या की अजून. नाही तर फाटलंय ना, तेच घेतलं पाहिजे. थोडं सामान मागं पुढे. इकडं अर्ध सामान बसलं, अर्ध इकडं. लय जाड आहे. मुंबईला केळीची पानं थोडी येतात, सविनीची पानं आणतात. कसले? सविनीची केळीची पानं कोण कापून देतील का? त्याचे 2 करायचे ना. ह्याची 2 आणि ह्याची 3 म्हणजे 1 2 3 4 5 7. आता ह्याची 2 करा. काय वार बारकं होईल लय मग. इकडे होईल की या बाजूला होईल की बारकं कसं. ते झालं की ते पण ठेवा असू ते. निवदाला होईल ते. हे आधी फाटले ते फाडा तिथं, मग अंदाज येईल का कुठलं फाडायचं आहे. फायनली सर्व कापून रेडी झाले. ते छोटा आहे ते निवदाला ठेवता, बाकीचे मोठे मोठे येतं. 3 झाले ना. 3 4 5 6 झाले तर चांगले बरोबर. धुवू परत. धुतलेलेच आहे. खाली ते आरामशीर नीट. काय आहे? फुलं आहेत. खाली ठेवा. हां नीट करा. फिरतो नुसतं रानामध्ये फुलावर आणायला आणि सक्रोबा. घरात नाही न्यायचं डायरेक्ट.
संध्याकाळी. ओके सक्रोबाला संध्याकाळी. गेल्या वर्षी का सगळं बघा हिथंच राहिला आणि मग द्यान झालं मागणी. कुठल्या खाऊचं पान आहे का ना ते? काय काय आणलंय? ही काकडी आहे, हम्म. ही आयनाड आहे आणि हे याची पान आहेत. कसली बघू दाखव वरतीच उचल की दिसून झालं काय. अरे चंदनाची ओके. आणि थोडी फुलं. हे फुलं आणलेलं आता हे निवत भरलंय हम्म. आणि हे खाली घेऊन आणि तिला पोजायचं आहे. हे निवत आहे तो गणपतीचा आहे ना तिचा. आणि खाली आहे तो ते गौरी. गौरीचा. तर रेडी झालेली आई पण आता साडी वगैरे घालून. आता आरतीसाठी पोरं येतील. तर पोरं येतील थोड्या वेळात आरतीला आता. आणि आलीच वाटतं. बाकीचे कुठे आहेत? आलीच वाटतं. तोपर्यंत पेटून घेऊया मच्छरसाठी. सुकून घेतलं लगेच त्याने त्यामुळे ते पेटलं नाही. मस्त शेकोटी करून घेतली आता. चला आली तर आरतीसाठी पोरं. तू काल नव्हतास का ना रे? तू नव्हतास का ना काल? हळूहळू पाय घसर तिला. आज ढोल आणलाय बारक्या पोराने. या 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 चलो चलो चलो. जे कोणाचा आपण थोडं येतं ती पण आहे. गणपती बाप्पा. चला. सारखं पेड जाते पेढ्याचे खाणं मारल्या होते आम्ही तरी पेडच देतो तुम्हाला. धूप कुठं बाहेर नाही तर इकडे आपल्या देवाला. घरच्या देवाला. लावायचं इकडे किचनमध्ये लावायचं. पाय पडा. आता वरचं टाकायचं गौरीवर. वंस टाकून घेते आता. काजल काकडी ठेव. बसेल का काकडत? मस्त पुरेल ना? कल्लाच कमी झालं. बघू आहे अजून मग घालायला हेच केले. आणि काजल मी करते तोपर्यंत पाणी आणि निवड दाखवायला. काय काय करावं? काकडी आणि ती पानानं ते करायचं पदर हिला असेल नाही होत. उद्या तर दिवस करायचं.
तर आता आरती वगैरे झाली आणि औसा पण झाला ना. तो औसा पण संपलेला आहे. म्हणजे झालं म्हणजे पूजाचं ते झालं का नाही. ह्यांनी शेंग भाजलं तर हाय हाय असं ठीक. गार आहे जास्तच. इथलं एक झालं, आता दुसऱ्याच्या घरी जायचं. दुसऱ्या चला जाऊन आरती अटेंड करूया. मोरया. येऊन गेलं. दुसरी जेम्स गोळ्याचा जेम्सच्या गोळ्या आहेत. नंदा ववस की तू म्हणजे व्यवसायाला हो थांब. लावलं तरी निसटलं ना काही. आत घालून पण खाली जायला पाहिजे ना. खाली जायला पाहिजे. घेतलं घेतलं. यावेळेला जास्त पाऊस आहे पहिल्यापेक्षा. 3 वाजता काढलं तर थोडं खेळणार बनणार. 4ला तिकडून निघेल. 4ला तिथून निघालो तर 6 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत इथं पोहोचलो. 6 पर्यंत तिथं जातो. चल चल येतो. आता जसं आम्ही दुसऱ्यांच्या घरी गेलो तसंच आपल्या घरी येतील 1-2 जण आणि पाय पडून जातील. जसं आत्ता गेले झाले की मग आपण सक्रो बातमी, जसं मागाशी तुम्ही बघितलं असेल ते टोपी घेऊन घेत होते, तसं आपण पण सक्रो बातमी घेऊ थोड्या वेळातच. आई पण बाजूला गेलेत. ते झालं की मग येतील. मग ती हे आहे ना मध्ये
तर सक्रोबाला पण आणलेलं आहे आतमध्ये. हळद कुंकू. तिचा नवरा आहे गौरीचा. सक्रोबा, तुझं नाव सक्रोबा आहे का? हो तेच ना. हां. सक्रोबा आता आज आला. ते आता आजच्या दिवशी राहणार आणि उद्या ते घेऊन जाणार गौरीला. परवाच घे. जेवायची तयारी चालली आहे. आता जेवून घेऊया. आज ताटामध्ये ना आज केळ्याच्या पानावरती जेवायचं आहे. कसे एवढी मोठी 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 तुम्हाला दोघांना घ्या. असं म्हणते मला वाटलं दोघांनी एक घेऊन. तुम्हाला लांब बसायला लागेल. लईच मोठे आहेत. पाहिजेतच तेवढी एवढीच. आम्ही 2 पण केली असती तर पुरली असते उद्याच्याला झाले असते. टेन्शन नसेल. बघ मग विचार जर दोन एकाचं 2-3 करता का? नाही इथे जेवण आणि इथं वाढा म्हणजे असं. हो पण त्या जागा हे तर तेच नाही. मला हे चालेल उद्याच्याला झालं. आडवी नाही उभी घे. असे. त्यात पण खायचं त्यातून थोडं ते सांग. हे असलंच होतं. ते फडकं दे. थांबा आणि मग ज्याचं तेवढं हे करून घ्या तुकडं. हम्म. खावा पोस्ट. मला दे. त्याच्यात कांदे कशामध्ये. म्हणजे तुला दिसायला होईल. काय? दूध. ह्याच्यात काय घ्यायची गरज नाही. हे नाही ते नाही. हे काय आणून ठेव. लागली तर. असा अंदाज. ठेवू का? आणि तुम्हाला घ्या पोळ्या. एक पोळी घ्या. एक बस झाली, नंतर लागले ते घेऊन. दूध. कांचन इथं. बस. नको भात मला. गेल्या वर्षी पण दागावलं म्हणून गेलो मागं तिथनं. तिथपर्यंत आलो म्हणजे आता ते दागावलं. लाईट लावा की. तर फायनली जेवण वगैरे झालेलं आहे आणि मस्त आजचा बेत झाला आहे. पुरणपोळी आणि केळीच्या पानावरती जेवण झालं. तर हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया बऱ्याचशा काय नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.